नकला करून काही राज्य चालत नसतं. नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हासरा फोटोच नाही पाहिला. सतत गंभीर आणि गंभीर असणं स्वाभाविक आहे. म्हणजे दिवस रात्र मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे सकाळी उशिरा उठून कामं होतात का मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचा कधी उठतंय तुला काय करायचंय? बरं हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बरोबर बोलतो तेच कळत नाही. काय काय ऐकू ते येते. अरे गदड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? आणि लाऊडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल. एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही. इच्छाही नाही, गरजही नाही. परंतु जर समजा उत्तर प्रदेशमध्ये जर समजा लाऊडस्पीकर जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही. त्यांची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहेत? कोणाचकडे परवानग्या नाही आहेत. मला कोणीतरी सांगितलं, कालच कोणीतरी सांगितलं, इथे संभाजीनगर मध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे? असं फक्त संभाजीनगर मध्ये नाही, अख्ख्या देशभर आहे. हे संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे. सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे. आज का काल ते महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत. त्याला वाटतं तर चंद्रावरून कुठून तरी खाली पडला किंवा असं काहीतरी वरून बघतो सगळं. आणि सतत एक बोलताना एक 80 वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं, टोन असतो, सगळं सुधारलं पाहिजे रे, सगळे जण चांगले असतात, हाही चांगला, तोही चांगला, तोही चांगला. नका रे, असं नका वागू रे. हे काय नाही, त्या वेलकम मध्ये विकत होतं ना भाज्या, आलू ले लो, कांदे ले लो, मग त्याला लगेच फेरीवाल्यांचा पुळका आला. माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचा बंद करावा नाना पाटेकरने. मराठीतला उत्तम कलावंत आहेस, चित्रपट बघू आम्ही तुझे. माहित नाही त्या विषयामध्ये आतमध्ये येऊ नको. म्हणजे सरकारने ही गोष्ट करायला पाहिजे, ती सरकारला सांगायला पाहिजे. आम्ही पहिली सरकारलाच सांगितली. मग प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न देखील सरकारने सोडवायचा आहे. नाना पाटेकरने कशाला संस्था काढली? आणि मग पाण्याच्या प्रश्नावरती लाखो रुपये त्या संस्थेमध्ये उभे करताय. ठीक आहे, वापरत असाल, मग संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं पाण्याचा प्रश्न सोडवा.
जिथे सरकारला जमत नाही तिकडे नाना पाटेकरला वाटतंय ना की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन. म्हणजे सरकारला जमत नाही ते रस्त्यावरती काय करायचं हे नानाने आम्हाला शिकवू नये. एरवी कुठे असतात मला कळत नाही, यांची तोंड बंद असतात. मराठी चित्रपटांना ज्यावेळेला स्क्रीन मिळत नव्हते त्यावेळेला नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही मला. तेव्हा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि आमच्या चित्रपट सेनेने त्यांनी हे स्क्रीन मिळवून दिले मराठी चित्रपटांना, तेही प्राईम टाइम. मला कळत नाही. अरे आमचं तुझ्यावरती प्रेम आहे, तू इतका मोठा कलावंत आहेस, महाराष्ट्राच्या बाजूने लढ, बोल. आम्ही अभिनंदन तुझं करायला पाहिजे, ह्याच्याऐवजी तो निरुपम भडवा तो तुझं अभिनंदन करतो. हे मला समजतच नाही ही गोष्ट. दक्षिणेतले कलावंत बघा, त्यांच्या प्रश्नासाठी कसे बरोबर जागृत असतात, कसे रस्त्यावरती येतात. महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी आमचे लोक कधी येताना दिसत नाहीत. बरं यायचं नसेल तर येऊ नका, मध्ये चोमडेपणा कशाला करताय. काय वस्तुस्थिती आहे, काय परिस्थिती आहे माहिती तरी का. मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का. काल झाली ती सगळी भाषणं, ते उद्धव ठाकरे इतिहासातनं बाहेरच येत नाही. सारखं वागणं काढते. इथून अब्दाली आला, तिथून अफजल खान आला, इथून शाहिस्ते खान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे मैं आया है. मी असा महाराष्ट्र नाही पाहिला कधी.